मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. हप्त्याचं वितरण नक्की कधी होणार आहे? नवीन ई-के-वाय-सी संदर्भात काही निर्णय घेतला जाणार आहे का? नवीन ई-के-वाय-सी संदर्भात काही चर्चा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास उशीर होत आहे का? ज्यांची दुरुस्ती झालेली आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. काही प्रश्न असू द्या कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच देणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, पहिला जो जी-आर आला आहे तो म्हणजे 18 फेब्रुवारीला आला आहे व त्या जी-आरच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की निधी वितरण म्हणजेच 98.45 कोटी इतका निधी लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरण करण्यात आलेला आहे. परंतु हा निधी अत्यंत कमी निधी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं फक्त आणि फक्त जानेवारीचे हप्ता म्हणजेच 1500 रुपयेबाबत हे निर्णय घेतला जाणार आहे. परंतु जे घट झालेली आहे लाडक्या बहिणींमध्ये, जे 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी होत्या, आता फक्त 1.5 ते 2.25 कोटी लाडक्या बहिणी उरलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या घट झालेल्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेल्या आहे त्यांची संख्या खूप मोठी असणार आहे. तुम्हाला सुद्धा अपात्र करण्यात आला आहे का? तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरपासून पैसे जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत की नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना मिळायला पाहिजे आहे, जे की अमाऊंट आहे 3000 रुपये. आता हे 3000 रुपये व लाडक्या बहिणीचे जानेवारीचा हप्ता 1500 रुपये असे एकूण 4500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आहे व त्याबद्दल शासनाने लवकरात लवकर जी-आर काढलाच पाहिजे आहे. पण आत्ताच निधी इतका कमी आहे त्यामुळे थोडंसं लाडक्या बहिणींना टेन्शन आहे की यावेळेस तरी आम्ही पात्र होऊ का नाही. कारण दुरुस्ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ई-के-वाय-सी करताना ज्यांची चुकीची झाली आहे त्यांना चान्स दिला गेला आहे. पण नवीन ई-के-वाय-सी निर्णय घेतला जाणार का या संदर्भात कोणतीही अपडेट मंत्री अदितीताई तटकरे असो किंवा महिला व बालविकास विभागाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणी भरपूर प्रमाणात नाराज आहेत. महायुती सरकारने नेहमीच सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आम्ही नेहमी अवेलेबल असतो किंवा लाडक्या बहिणींचे काहीही प्रश्न असू दे आम्ही नक्कीच सोडवणार आहोत, कारण लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार आहे. पण आता यावेळेस नक्कीच लाडक्या बहिणींना सरकारने नाराज केलेला आहे. जवळजवळ 40-45 लाख लाडक्या बहिणींना काय केलेलं आहे, अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामधली जी संख्या आहे ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रियेची त्यामध्ये सुद्धा 31 मार्चपर्यंत इथं टायमिंग दिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना एरर येत आहे की आमच्या या दुरुस्तीच्या यादीमध्ये नावच नाही. त्यामुळे सरकारकडे एक महत्त्वाची विनंती आहे, ते म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांना वेबसाईटवरती संधी द्या. तुम्ही ज्यांची दुरुस्ती जेव्हा दुरुस्ती करण्यासाठी ऑप्शन देण्यात आले त्यावेळेस नक्कीच इथे ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी किंवा ई-के-वाय-सी नवीन करण्यासाठी पर्याय द्यायला पाहिजे होता, पण असं सरकारने केलं नाही. सरकारकडे विनंती आहे 15 दिवस तरी ॲटलिस्ट आम्हाला ई-के-वाय-सी नवीन करण्यासाठी संधी दिली पाहिजे आहे, कारण आमचा सुद्धा तेवढाच हक्क आहे अशा लाडक्या बहिणी म्हणत आहेत. आता ज्या वेळेस ई-के-वाय-सी सुरू होती बऱ्याच वेळेस काय झालं होतं की ई-के-वाय-सी सुरू झाल्या पहिल्या 8 दिवस तरी हँग होती ती साईट किंवा होतच नव्हती. नंतर जेव्हा कळालं की ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे त्यावेळेस लाडक्या बहिणी प्रयत्न करत होत्या, पण बऱ्याच लाडक्या बहिणींना OTPचा सुद्धा प्रॉब्लेम होता. तुम्हाला सुद्धा OTPचा प्रॉब्लेम होता का? किंवा बऱ्याच वेळेस काय होतं की OTP येत नव्हता, सर्व्हर डाऊन होते, पेज सुरू नव्हते, असे बरेचसे प्रॉब्लेम होते. त्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणींनी लक्ष दिलं पाहिजे आहे. आता ही चूक लाडक्या बहिणीची नाही, त्यामुळे सरकारने 15 दिवस तरी नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदत दिली पाहिजे आहे. आता हप्ता वितरण नक्की कधी होणार आहे? 1 ते 2 दिवसांमध्ये नक्की होणार आहे असं सांगितलं जात होतं, परंतु शनिवार संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. 21 तारीख संपली तरी सुद्धा पैसे जमा झाले नाहीत. फक्त जानेवारीचे पैसे येणार आहेत. फेब्रुवारीचे जर येणार असते तर ठीक होतं, हप्त्याला वितरण झालं. पण जानेवारीचे पैसे येणार असून सुद्धा एवढं लेट का बरं? हप्त्याचं वितरण आता सोमवारी होईल असं सांगितलं जात आहे. लाडक्या बहिणींनो आता 100% आपण म्हणू शकतो की हप्त्याचं वितरण होईल, कारण जे 23 तारीख देण्यात आलेली आहे 18 तारखेनंतर एकच फक्त जी-आर आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून जी-आर आला नाही. त्यामुळे 23 जानेवारी हे महत्त्वाचा दिवस असणार आहे ज्यामध्ये तुमचं वितरण होऊ शकतं. तुम्ही काय करायचं आहे, जे काही आधार लिंकिंग आहे का ते सर्व चेक करून घ्यायचं आहे. तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की बँकेची चेक करायचं आहे, जेणेकरून तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर अकाउंट क्लोज्ड या लिस्टमध्ये तुमचं नाव जाणार नाही. याआधी आपल्या चॅनलवरती आपण सांगितलेलं आहे की अकाउंट क्लोज्ड काय आहे किंवा कसं चेक करायचं आहे, बँक लिंकिंग असू द्या, ई-के-वाय-सी कसे आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन एकदा चेक करू शकता. या संदर्भात काही प्रश्न असू द्या विचारा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.